जूनचा अर्धा महिना उलटला असून अजून सुद्धा मराठवाड्याची तहान भागवणाऱ्या जायकवाडी धरणात अपेक्षित पाणीसाठा पाहायला मिळत नाही। आज रोजी या धरणात केवळ 29% पाणीसाठा आहे। नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यात मोठा पाऊस झाल्यास तिथले प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरतात आणि त्यानंतरच वरील धरणातून जायकवाडी धरणात पाणी सोडलं जातं। मात्र अजून पाण्याची कोणतीही मोठी आवक जायकवाडी धरणात झाली नसल्याचं चित्र आहे। दरम्यान जायकवाडी धरणाच्या याच परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मोहसिन शेख यांनी। या खंडातील सर्वात मोठं मातीचं धरण आणि मराठवाड्याची तहान भागवणारं जायकवाडी धरणात सध्या 29% पाणीसाठा आहे। तसं पाहिलं तर हा पाणीसाठा खूप मोठा आहे असं म्हणता येणार नाही, कारण आत्ताच कुठेतरी मान्सून जे आहे तर महाराष्ट्रात आणि मराठवाड्यात दाखल झालेला आहे। पहिल्या टप्प्यात काही प्रमाणात पाऊस झाला असला तरी मोठा पाऊस अजूनही मराठवाड्यात झालेला नाहीये, त्यामुळे जायकवाडी धरणात अजून असा खूप मोठ्या प्रमाणात जो पाणीसाठा आहे तो वाढलेला नाहीये। सध्या 29% पाणीसाठा आहे। जायकवाडी धरणाचा विचार केला तर जालना असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, या शहरांच्या पिण्यासाठी या धरणातून पाणी पुरवठा केला जातो। सोबतच छत्रपती संभाजीनगर मधील अनेक औद्योगिक वसाहतींना देखील याच जायकवाडी धरणातून पाणी पुरवठा केला जातो। यासोबत डावा आणि उजव्या कालव्याच्या माध्यमातून याच जायकवाडी धरणातून मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांना पाणी जे आहे तर ते शेतीसाठी पुरवला जातो। त्यामुळे हजारो हेक्टर शेती जी आहे तर या जायकवाडी धरणाच्या पाण्यामुळे जे आहे तर सिंचनाखाली येते। त्यामुळे जायकवाडी धरण या कधी भरेल याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं असतं। मात्र जायकवाडी धरण भरायचं असेल तर त्यासाठी नगर आणि नाशिक या दोन जिल्ह्यात मोठा पाऊस होणं गरजेचं आहे आणि या दोन जिल्ह्यात जेव्हा मोठा पाऊस होतो तिथली धरणं भरतात, त्यानंतर कुठेतरी गोदावरीत पाणीचं जो आहे तर पाणी विसर्जन केलं जातं आणि हे पाणी पुढे जायकवाडी धरणात येतं। तसं हे मराठवाड्यातील शेवटचं म्हणजे पाणी वरून येणारं धरणातलं शेवटचं धरण आहे। त्यामुळे जायकवाडी धरण हे संपूर्णपणे जेव्हा नाशिक आणि नगरमध्ये पाणी होतं तेव्हा भरतं। त्यामुळे अजूनही नाशिक आणि नगरमध्ये मोठा पाऊस झालेला नाहीये, त्यामुळे सर्वांचं लक्ष या पावसाकडे लागलेलं आहे। जायकवाडी धरण हे आता 29% भरलेलं आहे, त्यामुळे पुढील काही दिवस हे पाणीसाठा जे आहे तर पिण्यासाठी उद्योगासाठी वापरला जाईल। मात्र अजूनही या मराठवाड्याला मोठ्या पावसाची गरज आहे आणि या मोठा पाऊस झाला त्यानंतरच हे जायकवाडी धरण जे आहे तर भरणार आहे। जायकवाडी धरण म्हटलं की हे मराठवाड्यासाठी एक वरदान समजलं जातं। पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असो किंवा औद्योगिक वसाहत असो किंवा शेतीसाठी हा पाणी वापरला जातो। त्यामुळे जायकवाडी धरण आत्ता 29% आहे। त्यामुळे गेल्या वर्षी जसा जायकवाडी धरण 100% भरला होता तो यावेळी देखील भरेल का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे आणि यासाठी मोठा पाऊस अपेक्षित आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट कपिल जाधव सह मोहसिन शेख, NDTV, पैठण, छत्रपती संभाजीनगर।